आहे नाबियाचा असणारा जजमेंट जे आहे ते त्यांनी लार्जर बेंचकडे पाठवलेला आहे। त्याच्याच बरोबर सिम्बॉल ॲक्ट सेक्शन 15 याच्या संदर्भात जे इलेक्शन कमिशनने निर्णय दिला आमदारांना लक्षात घेऊन त्या संदर्भातही त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की पक्षाचं कार्डर जे आहे आणि पार्टी ऑफिस बेअरर जे आहेत तेही लक्षात घेणं आहे। कशा पद्धतीने लक्षात घ्यायचं इलेक्शन कमिशनचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। माझ्या दृष्टीने हा सगळ्यात महत्त्वाचा आहे की पार्टी डिस्प्यूट हे सिव्हिल कोर्टाकडे गेलं पाहिजे की इलेक्शन कमिशनकडे गेलं पाहिजे, हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे। एक जुनं जजमेंट आहे 71चं मोहिंदर सिंग वर्सेस गिल, ते आर्टिकल 141 खाली देण्यात आलेलं आहे आणि दॅट इज बाइंडिंग ऑन ऑल कोर्ट्स। 142 खाली जे जजमेंट देण्यात येतं ते फक्त पार्टी पुरतं मर्यादित राहतं, ते इतरांवरती बाइंड त्याचं प्रिन्सिपल्स फक्त तुम्हाला वापरता येतात, पण हे 141 आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की इलेक्शन कमिशनचे जे सुपरिटेंडिंग पॉवर जे आहे ते इलेक्शन जाहीर झाल्यापासून ते इलेक्शनचं नोटिफिकेशन म्हणजे इलेक्टेड मेंबरचं नोटिफिकेशन आहे तोपर्यंत आहेत आणि ते एक्सक्लुसिव्ह पॉवर आहे। त्याच्यामध्ये असणारं कोणीही कोर्ट असेल किंवा कोणी असेल ते इंटरफिअर करू शकत नाही। तपासता हा आहे की पार्टी डिस्प्यूट हा ते सुपरिटेंडेंटच्या अधिकाराखाली येतो का, तोही माझ्या अंदाजानं सुप्रीम कोर्टाने जर लार्जर बेंचकडे रिफर केला असता तर अधिक चांगलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। ज्या सादिक अलीच्या जजमेंटचा असताना रिफर केलं म्हणजे काँग्रेस वर्सेस सादिक अली असं जे जजमेंट आहे म्हणजे निजलिंगाप्पा इंदिरा गांधींचं ज्यावेळेस स्प्लिट झाली त्यावेळेसचं असताना जजमेंट आहे, त्यावेळेस रजिस्ट्रेशन ऑफ पॉलिटिकल पार्टीज या कायद्याने बंधनकारक नव्हत्या। रजिस्ट्रेशन ऑफ पॉलिटिकल पार्टीज 1989 पर्यंत हे जे सिम्बॉल्स ऑर्डर आहे त्याच्या अंतर्गत रजिस्टर करण्याची गरज होती, त्याच्यामुळे असणारं त्याला कायदेशीर हे असं मी म्हणत नाही। आणि म्हणून सादिक अलीच्या जजमेंटमध्येच त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन्स आहेत आणि व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन असल्यामुळे इलेक्शन कमिशनला त्यांनी पॉवर्स दिले की ते त्याच्यामध्ये जाऊ शकतात का, काही इतर कुठल्याही संघटना त्याच्यामध्ये इतर कुठलाही कायदा त्यांना लागत नसल्यामुळे इलेक्शन कमिशननीच ते एक्झामिन करावं। पण 89 मध्ये सेक्शन 29A हा पीपल्स ऑफ रिप्रेझेंटेशन ॲक्टमध्ये ॲड करण्यात आला आणि याच सिम्बॉल ऑर्डर्समधल्या बऱ्याच गोष्टी या सेक्शन 79A मध्ये घेण्यात आल्या आणि पार्लमेंटने ते रिप्रेझेंटेशन ॲक्टमध्ये इंट्रोड्यूस केलं, पण त्यावेळेस सेक्शन 15 हा इन्क्लूड केलेला नाही। त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे तो एक्झामिन करणं गरजेचं आहे की ते सिव्हिल कोर्टाला अधिकार आहेत की इलेक्शन कमिशनला अधिकार आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय। दुसरं एक सर्वात महत्त्वाचं आहे आणि ते माझ्या अंदाजानं पुन्हा डिबेट झालं पाहिजे की ज्याची मला झलक दिसते त्या जजमेंटमध्ये की सुप्रीम कोर्ट हे पार्लमेंटच्या अंतर्गत बाबीमध्ये इंटरफिअर करू शकतं का। सुपू सोरींचं जे मॅटर आहे की ज्याच्यामध्ये कोर्टाने असं नमूद केलं की सगळ्याच गोष्टी आम्हाला उघडपणे दिसतात आहे, करप्शन झालं हेही आम्हाला दिसतंय, बट कॉन्स्टिट्युशनल सेफगार्ड असल्यामुळे की कोर्ट कॅनॉट इन्क्वायर इन टू दी प्रोसिडिंग्स ऑफ दी आयदर लेजिस्लेटिव्ह असेंब्ली किंवा पार्लमेंट, तेव्हा आम्ही असणारं याच्यामध्ये इंटरफिअर करू शकत नाही। हा ब्लँकेट सुपू सोरींच्या जजमेंटमध्ये देण्यात आलेला आहे अशी असणारी परिस्थिती आहे। 10th शेड्यूलमध्ये सुद्धा असं नमूद करण्यात आलेलं आहे की प्रोसिडिंग्स बिफोर द स्पीकर shall be considered as a proceedings as conducted in the house। त्याच्यामुळे 10th शेड्यूल सुद्धा हे असणारा प्रोसिडिंग जे आहे हे कोर्टाच्या एक्झामिनेशन पासून प्रोटेक्टेड आहे अशी असणारी परिस्थिती आहे। त्याचं पुन्हा असणारा झलक आपल्याला दिसते की कोर्ट ते पुन्हा एक्झामिन करायला त्या ठिकाणी असणारा मागते। काही गोष्टी संविधानाने बिटवीन लेजिस्लेचर आणि ज्युडिशरी
हे जे सेपरेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये लेजिस्लेचरच्या याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट लक्ष घालू शकत नाही आणि लेजिस्लेचर हा सुप्रीम कोर्टच्या मॅटर्समध्ये लक्ष घालू शकत नाही अशीच एक तरतूद आहे आणि ती फक्त असणारं एक तरतूद त्याच्यामध्ये आहे की रिमूव्हल ऑफ जजेस एवढंच फक्त त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे, नाहीतर ज्युडिशरी ही पूर्णपणे इंडिपेंडेंट आहे. एकंदरीत या निर्णयाचं मी असं म्हणेन की आपल्याला स्वागत करावं लागेल त्या सगळ्या याच्यामध्ये. माझी एकच अपेक्षा त्या जजमेंटमध्ये होती की महाराष्ट्राच्या स्पीकरला त्यांनी असा निर्णय देण्याच्या अधिकार आहे आणि तो त्यांनी द्यावा विदिन रिजनेबल टाईम असं जे म्हटलेलं आहे ते रिजनेबल टाईम त्यांनी डिफाईन केलं असतं तर अधिक चांगली आहे असं मी त्या ठिकाणी मानलं असतं. आता हा रिजनेबल टाईम 2 महिन्याचा असू शकतो, 6 महिन्याचा सुद्धा असू शकतो. तो माझ्या अंदाजानं एक महत्त्वाचा त्याच्यातला आहे. पार्टीला सगळ्यात महत्त्वाचं स्थान आहे हे पुन्हा जे अधोरेखित करण्यात आलं चीफ व्हीप आणि पार्टी लीडर नेमण्याचा, हे माझ्या अंदाजानं स्वागतार्ह असं मी त्या ठिकाणी असताना मानतोय आणि बऱ्याच गोष्टीचा असताना उहापोह झालेला आहे, तोही मला वाटतं असताना स्वागत आहे असं त्या ठिकाणी म्हणतोय. हे इलिगल गव्हर्नमेंट आहे एवढ्यापासून असणारं सरकार जे कोर्ट थांबलेलं आहे, पण गव्हर्नरची ॲक्शन ही कंडेमेबल आहे. म्हणजे कंडेमनेबल हा शब्द त्यांनी वापरला नाही, पण इनडायरेक्टली त्यांनी सजेस्ट केलेलं आहे की तो कंडेमनेबल आहे आणि त्यांच्यामुळेच असणारं सरकार आला अशी परिस्थिती आहे. दुसरं त्याच्यामध्ये त्यांनी असणारे जे उल्लेख केलेला आहे की तिथे सब्जेक्ट टू दी आउटकम ऑफ दी जजमेंट, समजा उद्धव ठाकरेंनी फ्लोर टेस्ट केली असती तर त्यांचं गव्हर्नमेंट आणता आलं असतं का? माझ्या दृष्टीने नाही. जे काही माझं कॉन्स्टिट्युशनल नॉलेज आहे त्या प्रमाणात नाही. वन्स दी गव्हर्नमेंट इज डिझॉल्व्ड इट इज डिझॉल्व्ड. वन्स एकदा त्यांनी असणारं हे की एकदा तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये दुसरं कोणाला बसवलं असेल, ओनली सोल्युशन त्याच्यामध्ये राहतं डिझोल्युशन अँड आस्किंग फॉर अ न्यू. तुम्हाला रिइन्स्टेटमेंट करण्याचं कुठेही मला संविधानामध्ये किंवा कुठल्याही कायद्यामध्ये प्रोव्हिजन सापडत नाही त्या ह्याच्यामध्ये. आणि हायकोर्टासारखं सुप्रीम कोर्टाला सुप्रिटेंडन्स पॉवर आहेत, तर स्वतःहून कायदे करण्याचे जे पॉवर्स आहेत का असं जर आपण बघितलं तर सुप्रीम कोर्टाला स्वतःहून पॉवर्स करण्याचे नाहीत, तर त्यांना कायदा हा जशाच्या तसा लागू करण्याचा अधिकार आहे. हायकोर्टाला जिथे त्यांना लॅक्युना वाटतो ते असणारा कायदा करू शकतात का? तर सुप्रिटेंडिंग पॉवर असल्यामुळे एका इलेक्शन कमिशनच्या केसमध्ये मी ज्या मोहिंदर सिंग गिल वर्सेस जी केस रिफर केली त्याच्यामध्ये सुप्रिटेंडिंग ह्या शब्दाचा असताना त्यांनी अर्थ दिला की जिथे व्हॅक्यूम असेल तिथे इलेक्शन कमिशन कायदा करू शकतो. म्हणजे हायकोर्ट तिथे कायदा इलेक्शन कमिशन कायदा करू शकतो तो व्हॅक्यूम भरण्यासाठी. तशाच रीतीने हा जर व्हॅक्यूम तिथे आहे तर हायकोर्ट तो असणारा व्हॅक्यूम भरू शकतो, पण सुप्रीम कोर्ट तो व्हॅक्यूम भरू शकतो का याच्याबद्दल मला असणारा शंका आहे. कारण का सुप्रीम कोर्टाला सुप्रिटेंडंटच्या पॉवर्स नाही आहेत. त्या पुन्हा कोर्टाने उभा केलेला आहे, चांगली गोष्ट आहे. मी असं म्हणेन की एक इंटेलेक्च्युअल डिबेट जे आहे या निमित्ताने सुरुवात होईल. माझं एवढंच फक्त आता भारतीय जनता पक्षाला म्हणणं आहे की तुमचं सरकार इलिगल आहे हे आता कोर्टाने जाहीर केलेलं आहे आणि त्याच्यामुळे कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी बघत असताना की अनकॉन्स्टिट्युशनल रीत्याने तुम्ही सरकारमध्ये आलेला आहात, तर BJPने असणारं या सरकारमधनं बाहेर पडावं का त्यांनी इलिगली आणलेलं आहे. आणि एकनाथ शिंदे मग काय करतात हा त्यांनी त्यांच्यावरती तो निर्णय सोडून द्यावा. पण ॲटलिस्ट BJPने आपण अनकॉन्स्टिट्युशनल वागलेलो आहोत आणि अनकॉन्स्टिट्युशनल रीत्याने गव्हर्नरला आपण असणारा फोर्स केलेला आहे, तर त्यांनी गव्हर्नमेंटमधनं बाहेर पडावं. ॲटलिस्ट ही कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी तरी BJP दाखवणार आहे का की सत्तेला चिकटून राहणार, हा महत्त्वाचा मुद्दा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. नाबियाचा असणारा जजमेंट जे आहे ते त्यांनी लार्जर बेंचकडे पाठवलेलं आहे. त्याच्याचबरोबर सिम्बॉल ॲक्ट सेक्शन 15
याच्या संदर्भात जे इलेक्शन कमिशनने निर्णय दिला आमदारांना लक्षात घेऊन त्या संदर्भातही त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की पक्षाचं कार्डर जे आहे आणि पार्टी ऑफिस बेअरर जे आहेत तेही लक्षात घेणं आहे. कशा पद्धतीने लक्षात घ्यायचं इलेक्शन कमिशनचं असं मी त्या ठिकाणी मानतो. माझ्या दृष्टीने हा असा सगळ्यात महत्त्वाचा आहे की पार्टी डिस्प्यूट हे सिव्हिल कोर्टाकडे गेलं पाहिजे की इलेक्शन कमिशनकडे गेलं पाहिजे, हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. एक जुनं जजमेंट आहे 71चं मोहिंदर सिंग वर्सेस गिल, ते आर्टिकल 141 खाली देण्यात आलेलं आहे आणि दॅट इज बाइंडिंग ऑन ऑल कोर्ट्स. 142 खाली जे जजमेंट देण्यात येतं ते फक्त पार्टी पुरतं मर्यादित राहतं, ते इतरांवरती त्याचं प्रिन्सिपल्स फक्त तुम्हाला वापरता येतात. पण हे 141 आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की इलेक्शन कमिशनचे जे सुपरिटेंडिंग पॉवर जे आहे ते इलेक्शन जाहीर झाल्यापासून ते इलेक्शनचं नोटिफिकेशन म्हणजे इलेक्टेड मेंबरचं नोटिफिकेशन आहे तोपर्यंत आहेत आणि ते एक्सक्लुसिव्ह पॉवर आहे. त्याच्यामध्ये असणारं कोणीही कोर्ट असेल किंवा कोणीही असेल ते इंटरफिअर करू शकत नाही. तपासता हा आहे की पार्टी डिस्प्यूट हा ते सुपरिटेंडेंटच्या अधिकाराखाली येतो का. तोही माझ्या अंदाजानं सुप्रीम कोर्टाने जर लार्जर बेंचकडे रिफर केला असता तर अधिक चांगलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. ज्या सादिक अलीच्या जजमेंटचा असताना रिफर केलं म्हणजे काँग्रेस वर्सेस सादिक अली असं जे जजमेंट आहे म्हणजे निजलिंगाप्पा इंदिरा गांधींचं ज्यावेळेस स्प्लिट झाली त्यावेळेसचं असताना जजमेंट आहे, त्यावेळेस रजिस्ट्रेशन ऑफ पॉलिटिकल पार्टीज या कायद्याने बंधनकारक नव्हत्या. रजिस्ट्रेशन ऑफ पॉलिटिकल पार्टीज 1989 पर्यंत हे जे सिम्बॉल्स ऑर्डर आहे त्याच्या अंतर्गत रजिस्टर करण्याची गरज होती. त्याच्यामुळे असणारं त्याला कायदेशीर हे असं मी म्हणत नाही. आणि म्हणून सादिक अलीच्या जजमेंटमध्येच त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन्स आहेत आणि व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन असल्यामुळे इलेक्शन कमिशनला त्यांनी पॉवर्स दिले की ते त्याच्यामध्ये जाऊ शकतात का काही इतर कुठल्याही संघटना त्याच्यामध्ये इतर कुठलाही कायदा त्यांना लागत नसल्यामुळे इलेक्शन कमिशननीच ते एक्झामिन करावं. पण 89मध्ये सेक्शन 29A हा पीपल्स ऑफ रिप्रेझेंटेशन ॲक्टमध्ये ॲड करण्यात आला आणि याच सिम्बॉल ऑर्डर्समधल्या बऱ्याच गोष्टी या सेक्शन 79A मध्ये घेण्यात आल्या आणि पार्लमेंटने ते रिप्रेझेंटेशन ॲक्टमध्ये इंट्रोड्यूस केलं. पण त्यावेळेस सेक्शन 15 हा इन्क्लूड केलेला नाही. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे तो एक्झामिन करणं गरजेचं आहे की ते सिव्हिल कोर्टाला अधिकार आहेत की इलेक्शन कमिशनला अधिकार आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो. दुसरं एक सर्वात महत्त्वाचं आहे आणि ते माझ्या अंदाजानं पुन्हा डिबेट झालं पाहिजे की ज्याची मला झलक दिसते त्या जजमेंटमध्ये की सुप्रीम कोर्ट हे पार्लमेंटच्या अंतर्गत बाबीमध्ये इंटरफिअर करू शकतं का. सुपुसुरींचं जे मॅटर आहे की ज्याच्यामध्ये कोर्टाने असं नमूद केलं की सगळ्याच गोष्टी आम्हाला उघडपणे दिसतात आहे, करप्शन झालं हेही आम्हाला दिसतंय. बट कॉन्स्टिट्युशनल सेफगार्ड असल्यामुळे की कोर्ट कॅनॉट इन्क्वायर इन टू दी प्रोसिडिंग्स ऑफ दी आयदर लेजिस्लेटिव्ह असेंब्ली किंवा पार्लमेंट, तेव्हा आम्ही असणारं याच्यामध्ये इंटरफिअर करू शकत नाही. हा ब्लँकेट सुपुसुरींच्या जजमेंटमध्ये देण्यात आलेला आहे अशी असणारी परिस्थिती आहे. 10th शेड्यूलमध्ये सुद्धा असं नमूद करण्यात आलेलं आहे की प्रोसिडिंग्स बिफोर दी स्पीकर shall be considered as a proceedings as conducted in the house. त्याच्यामुळे 10th शेड्यूल सुद्धा हे असणारा प्रोसिडिंग जे आहे हे कोर्टाच्या एक्झामिनेशन पासून प्रोटेक्टेड आहे अशी असणारी परिस्थिती आहे. त्याचं पुन्हा असणारा झलक आपल्याला दिसते की कोर्ट ते पुन्हा एक्झामिन करायला त्या ठिकाणी असणारा मागते. काही गोष्टी संविधानाने बिटवीन लेजिस्लेचर आणि ज्युडिशरी हे जे सेपरेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये लेजिस्लेचरच्या ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट लक्ष घालू शकत नाही आणि लेजिस्लेचर हा सुप्रीम कोर्टच्या मॅटर्समध्ये लक्ष घालू शकत नाही.
अशीच एक तरतूद आहे आणि ती फक्त असणारं एक तरतूद त्याच्यामध्ये आहे की रिमूव्हल ऑफ जजेस एवढंच फक्त त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे, नाही तर ज्युडिशरी ही पूर्णपणे इंडिपेंडेंट आहे. एकंदरीत या निर्णयाचं मी असं म्हणेन की आपल्याला स्वागत करावं लागेल त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. माझी एकच अपेक्षा त्या जजमेंटमध्ये होती की महाराष्ट्राच्या स्पीकरला त्यांनी असा निर्णय देण्याच्या अधिकार आहे आणि तो त्यांनी द्यावा विदिन रिजनेबल टाईम असं जे म्हटलेलं आहे ते रिजनेबल टाईम त्यांनी डिफाईन केलं असतं तर अधिक चांगली आहे असं मी त्या ठिकाणी मानलं असतं. आता हा रिजनेबल टाईम 2 महिन्याचा असू शकतो, 6 महिन्याचा सुद्धा असू शकतो. तो माझ्या अंदाजानं एक महत्त्वाचा त्याच्यातला आहे. पार्टीला सगळ्यात महत्त्वाचं स्थान आहे हे पुन्हा जे अधोरेखित करण्यात आलं चीफ व्हीप आणि पार्टी लीडर नेमण्याचा, हे माझ्या अंदाजानं स्वागतार्ह असं मी त्या ठिकाणी असताना मानतोय. आणि बऱ्याच गोष्टीचा असताना उहापोह झालेला आहे, तोही मला वाटतं असताना स्वागत आहे असं त्या ठिकाणी म्हणतोय. हे इलिगल गव्हर्नमेंट आहे एवढ्यापासून असणारं सरकार जे कोर्ट थांबलेलं आहे, पण गव्हर्नरची ॲक्शन ही कंडेमेबल आहे. म्हणजे कंडेमनेबल हा शब्द त्यांनी वापरला नाही, पण इनडायरेक्टली त्यांनी सजेस्ट केलेलं आहे की तो कंडेमनेबल आहे आणि त्यांच्यामुळेच असणारं सरकार आला अशी परिस्थिती आहे. दुसरं त्याच्यामध्ये त्यांनी असणारं जे उल्लेख केलेला आहे की तिथे सब्जेक्ट टू दी आउटकम ऑफ दी जजमेंट. समजा उद्धव ठाकरेंनी फ्लोर टेस्ट केली असती तर त्यांचं गव्हर्नमेंट आणता आलं असतं का? माझ्या दृष्टीने नाही. जे काही माझं कॉन्स्टिट्युशनल नॉलेज आहे त्या प्रमाणात नाही. वन्स दी गव्हर्नमेंट इज डिझॉल्व्ड इट इज डिझॉल्व्ड. वन्स एकदा त्यांनी असणारं हे की एकदा तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये दुसरं कोणाला बसवलं असेल, ओनली सोल्युशन त्याच्यामध्ये राहतं डिझोल्युशन अँड आस्किंग फॉर अ न्यू. तुम्हाला रिइन्स्टेटमेंट करण्याचं कुठेही मला संविधानामध्ये किंवा कुठल्याही कायद्यामध्ये प्रोव्हिजन सापडत नाही त्या ह्याच्यामध्ये. आणि हायकोर्टासारखं सुप्रीम कोर्टाला सुप्रिटेंडन्स पॉवर आहेत, तर स्वतःहून कायदे करण्याचे जे पॉवर्स आहेत का असं जर आपण बघितलं तर सुप्रीम कोर्टाला स्वतःहून पॉवर्स करण्याचे नाहीत, तर त्यांना कायदा हा जशाच्या तसा लागू करण्याचा अधिकार आहे. हायकोर्टाला जिथे त्यांना लॅक्युना वाटतो ते असणारा कायदा करू शकतात का? तर सुप्रिटेंडिंग पॉवर असल्यामुळे एका इलेक्शन कमिशनच्या केसमध्ये मी ज्या मोहिंदर सिंग गिल वर्सेस जी केस रिफर केली त्याच्यामध्ये सुप्रिटेंडेंट ह्या शब्दाचा असताना त्यांनी अर्थ दिला की जिथे व्हॅक्यूम असेल तिथे इलेक्शन कमिशन कायदा करू शकतो. म्हणजे हायकोर्ट तिथे कायदा इलेक्शन कमिशन कायदा करू शकतो तो व्हॅक्यूम भरण्यासाठी. तशाच रीतीने हा जर व्हॅक्यूम तिथे आहे तर हायकोर्ट तो असणारा व्हॅक्यूम भरू शकतो. पण सुप्रीम कोर्ट तो व्हॅक्यूम भरू शकतो का याच्याबद्दल मला असणारा शंका आहे. कारण का सुप्रीम कोर्टाला सुप्रिटेंडेंटच्या पॉवर्स नाही आहेत. त्या पुन्हा कोर्टाने उभा केलेला आहे. चांगली गोष्ट आहे मी असं म्हणेन की एक इंटेलेक्च्युअल डिबेट जे आहे या निमित्ताने सुरुवात होईल. माझं एवढंच फक्त आता भारतीय जनता पक्षाला म्हणणं आहे की तुमचं सरकार इलिगल आहे हे आता कोर्टाने जाहीर केलेलं आहे आणि त्याच्यामुळे कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी बघत असताना की अनकॉन्स्टिट्युशनल रित्याने तुम्ही सरकारमध्ये आलेला आहात, तर BJPने असणारं या सरकारमधनं बाहेर पडावं का त्यांनी इलिगली आणलेलं आहे. आणि एकनाथ शिंदे मग काय करतात हा त्यांनी त्यांच्यावरती तो निर्णय सोडून द्यावा. पण ॲटलिस्ट BJPने आपण अनकॉन्स्टिट्युशनल वागलेलो आहोत आणि अनकॉन्स्टिट्युशनल रीत्याने गव्हर्नरला आपण असणारं फोर्स केलेला आहे, तर त्यांनी गव्हर्नमेंटमधनं बाहेर पडावं. ॲटलिस्ट ही कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी तरी BJP दाखवणार आहे का की सत्तेला चिकटून राहणार. हा महत्त्वाचा मुद्दा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे.